100% स्वतःचे उमेदवार उभी करून नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती निवडणूक लढत आहे। नवापूर आणि शहाद्यामध्ये मित्रपक्षाची भूमिका शिवसेना बजावत आहे। राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या बरोबर नवापूरमध्ये 4 नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत। तिकडे महाविकास आघाडी बनवली आहे, मला वाटतं अभिजित पाटलाने, तिचं नाव मला सांगता येणार नाही, पण आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या याच्यात सुद्धा आमचे 6 उमेदवार उभे आहेत। परंतु दुर्दैवानं काही उमेदवारांचा हट्ट होता की आम्हाला निवडणूक धनुष्यबाणवरच लढायची आहे। खूप समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांना 2 एबी फॉर्म फक्त शिवसेनेच्या चिन्हावरती आपण दिलेले आहेत। शहराचा सर्वांगीण विकास हेच मुद्दे या निवडणुकीमध्ये सुद्धा राहतील। एकनाथ शिंदे साहेबाकडेच नगरविकास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा, कारण नंदुरबार शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला नंदनगरीच्या जनतेने बघितलेला आहे आणि नंदनगरीच्या जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की या शहरामध्ये जेही करू शकतो ते चंदू भैया आणि त्यांचा पक्षच करू शकतो आणि त्यामुळे नंदनगरीची जनतेचे आशीर्वाद घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। परमेश्वर भी आम्हाला साथ देतो। आजही नंदुरबारचं विरचक धरण 100% भरलेलं आहे आणि भविष्यामध्ये नंदुरबार शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही, अत्यंत चांगलं चित्र आहे। पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे। नंदुरबार नगरपालिकेमध्ये वेळ प्रसंगी फवारणीला आणि कचरा उचलायला सुद्धा पैसे नाहीत, ही सत्यस्थिती आहे। 3 वर्ष झाले, या डिसेंबरमध्ये 3 वर्ष होऊन जातील प्रशासकाचं राज्य आहे आणि नंदुरबार नगरपालिकेला आर्थिक चुणचुण जास्त आहे, कारण 15वे वित्त आयोगाचा पैसा सुद्धा 2-3 वर्ष झाले दिलेला नाही नगरपालिकेंना। जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीला तरी 15वे वित्त आयोगाचे पैसे येतात, पण दुर्दैवानं नगरपालिकेंना महाराष्ट्राच्या 15वे वित्त आयोगाचे पैसे दिले नाहीत। का दिले नाहीत हा संशोधनाचा भाग आहे, पण त्याच्यामुळेच महाराष्ट्रातल्या असंख्य नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला निघाली आहे। कर्मचाऱ्यांचं देणं आहे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका, नगरपंचायतीचा प्रशासक जेमतेम काम करतोय, हे सत्य आहे। सर, नंदुरबार आणि तळोदा नगरपालिका, नंदुरबारमध्ये तर आहे आव्हान, तुमच्या समोरच आहे, पण तळोद्यामध्ये सुद्धा आहे। तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुठं पण आपल्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी आहे, शिवसेनेमध्ये गटबाजी